नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात व्हेज नाही नॉनव्हेज. तर त्याच्यासाठी आपण चिकन आणलेले आज, नंतर हळद, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घेतलेले. तर आता आपण याला काय करायचं आहे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं पाण्याने. नंतर मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, हळद ॲड केलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. नंतर आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ते मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. नंतर मग मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं तर आपण एकीकडे टोपामध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. नंतर तो व्यवस्थित असं कांद्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकली. कोथिंबीरीने पण सुंदर अशी चव येते. तर त्याच्यामध्ये आणि आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड केलेले. तर हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. नंतर त्याच्यावरती एक ताट ठेवायचं, ताटामध्ये पाणी ठेवायचं. त्या आतमध्ये व्यवस्थित असं वाफवलं जातं चिकन पण. तर हे आपला अळणी रस्सा तयार होतो. बघू शकता कशा पद्धतीने. सर्दी वगैरे झाल्यानंतर बोलतात की हे अळणी रस्सा पिल्यानंतर सर्दी जाते. तर आता आपण ग्रेव्ही रस्सा तयार करणार आहोत चिकनचा. तर आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटलेलं आहे, बरोबर मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मसाला टाकून. ते असं आपण हलवताना ते थोडंसं करपायला लागलं तर आपला रस्सा असतो नळणीचा, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि ह्याच्यामध्ये आपण चिकन मसाला ॲड केलेला आहे. ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ते वाटण व्यवस्थित भाजून घेतलेले आपण. तुम्हाला जर वाटणची रेसिपी बघायची असेल, कशा पद्धतीने हे वाटण बनवलेलं आहे, तर आपल्या चॅनेलवरती अपलोड करण्यात येणार आहे. तर बघू शकता आपले चिकन रेडी झालेले आहेत, चांगलं तर्री आलेली आहे चिकनवर पण. तर चॅनलवर अजून आपण सबस्क्राईब वगैरे केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घ्या.